मी माझ्या आमदारकीचा सुद्धा त्याग करायला तयार आहे। मी निवडणूक आयोगाला उद्या सांगण्यासाठी जाणार आहे की त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघाची फेरनिवडणूक लावा। मी माझ्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर निवडणूक आयोगाला पोटनिवडणूक ही घ्यावीच लागते, तो म्हणजे कायदा आहे। आणि त्या माझ्या पोटनिवडणूक ही बॅलेट पेपरवरती व्हावी। निवडणूक आयोगाला याची चिंता का वाटते, का हे करत नाही? आणि निवडणूक आयोग असेल, सुप्रीम कोर्ट असेल, त्या ठिकाणी हा उत्तमराव जानकर न्याय मिळवल्याशिवाय राहणार नाही। मी माझ्या आमदारकीचा सुद्धा त्याग करायला तयार आहे। मी निवडणूक आयोगाला उद्या सांगण्यासाठी जाणार आहे की त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघाची फेरनिवडणूक लावा आणि बॅलेटवरती मतदान घ्या। तुम्ही बॅलेटवर मतदान घेत असाल तर आम्हाला बघू द्या नेमकं या तालुक्यामध्ये या पद्धतीचं मतदान झालंय का नाही, तुमचीही खात्री होईल। निवडणूक आयोगाला अडचण काय आहे? मी माझ्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर निवडणूक आयोगाला पोटनिवडणूक ही घ्यावीच लागते, तो म्हणजे कायदा आहे। आणि त्या माझ्या पोटनिवडणूक ही बॅलेट पेपरवरती व्हावी। निवडणूक आयोगाला याची चिंता का वाटते, का हे करत नाही? आणि निवडणूक आयोग असेल, सुप्रीम कोर्ट असेल, त्या ठिकाणी हा उत्तमराव जानकर न्याय मिळवल्याशिवाय राहणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।